नमस्कार, एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश बोबडे. बातमी बघण्यापूर्वी आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. आता निवडणूक अंतिम टप्प्यावर पोहोचते आणि प्रचारादरम्यान आपल्याला उमेदवारांची प्रचाराची रणधुमाळी आणि ते प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आपल्यासोबत स्वतः नगराध्यक्षपदासाठीचे प्रियंकाताई विश्वकर्मा आपल्यासोबत आहे. आपण त्यांना विचारूया काय म्हणते प्रचाराचं, कुठपर्यंत तुमचा आहे. आता प्रचार आमचा खूप जोरात चालू आहे, सुरू आहे. प्रत्येक वार्डात आमच्या 2-3 वेळा होऊन गेला आणि आता शेवटच्या आमची रॅली चालू आहे. आता सध्या आम्ही वार्ड क्रमांक 7मध्ये आहे, 8मध्ये आहे आणि इथे प्रचार रॅली सुरू आहे. प्रचार दरम्यान काय मतदारांचा कसा तुम्हाला प्रोत्साहन मिळतो आहे, का प्रतिसाद मिळतो आहे. 2 दिवसांवर निवडणूक येऊन ठेपलेली आहे, काय आता असं आहे की या चांदूर रेल्वेत आपला चांदूर पॅनल एक पर्याय म्हणून उपस्थित आहे. आपले इथे जे राजकीय व्यवस्था आहे निष्फळ निष्काम, त्यामध्ये एक पर्याय म्हणून आपला चॅनल, आपला चांदूर हे उपस्थित आहे आणि निश्चितच जनतेची गरज आहे आणि त्यांना बदल हवी आणि त्यासाठी त्यांच्या खूप भरपूर प्रतिसाद आम्हाला आणि आपल्या चांदूर पॅनलला मिळत आहे. तुमच्या प्रचारादरम्यान उत्साह पाहायला मिळतो आहे, तुम्हाला विश्वास वाटतो विजयाचा. नक्की सर्वांचा प्रेम आहे आणि सर्वांची अपेक्षा आहे की आपल्या चांदूरमध्ये पण चांगलं होण्यासाठी, शिक्षणासाठी आणि असे अनेक अपूर्ण राहिलेले स्वप्न त्यांचे आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी सर्व नागरिक पुढे आहे आणि त्यांचा भरपूर सपोर्ट आहे आणि निश्चित यावेळी चांदूरला बदल हवी. तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, नगराध्यक्ष पदासाठी आहे. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर महिलांसाठी सर्वप्रथम तुमचं फर्स्ट विजन काय असेल, प्राथमिकता कुठल्या विषयाला तुम्ही द्याल. सर्व महिलांसाठी मी सांगू शकते की त्यांना सशक्तीकरण आणि स्वावलंबन हे गरजेचे आहे. तर त्यासाठी माझी प्राथमिकता राहील आणि त्यानंतर अनेक विषय आहेत त्यांचे, मुलांसाठी शिक्षण व्यवस्था, आरोग्यासाठी जे त्यांचे मूलभूत हक्क आहे ते सर्व आमच्या मनात आहे. ताई, जो महत्त्वाचा रोड आहे तो आणखी रखडलेला आहे. चांदूर रेल्वे नगर परिषद आहे, परंतु याच्या आधी पण नगराध्यक्ष झाले आहे, बाकी पक्षाचे नगरसेवक आहे, नगरसेविका आहे, परंतु रोड आणखीनही आपल्याला दयनीय अवस्थेमध्ये पाहायला मिळते. आपलं काही विजन त्या रस्त्यावर. निश्चितच आमची जी धावपळ आहे ते आमची चांदूरसाठी आहे आणि चांदूरमध्ये जे पायाभूत नगरी सुविधा आजही अपूर्ण आहे त्या करण्याचे माझा प्राथमिक ध्येय आहे. निश्चितच त्यामध्ये रोड असते, पाण्याची व्यवस्था आहे, नाल्यांची व्यवस्था तुम्ही पाहू शकता. इथे खाली पडलेले प्लॉट आहे, तिथे पण पावसात खूप गंदगी असते. त्या सर्व आमची आहे ध्येय आहे, त्यासाठी नक्की आम्ही काम. ताई, आपण सुद्धा एक महिला आहात, परंतु महिला अजूनही आपल्याला असुरक्षित पाहायला मिळते. यावर तुम्ही काय सांगाल स्पेसिफिक. यावर लोकांना मी ऐकलं आहे, त्यांचं म्हणणं आहे की CCTV लावणे आणि असे अनेक विषय. पण माझ्या हिशोबाने जे मला वाटते की त्यासाठी आम्हाला जे सुरक्षेसाठी पाहिजे ते तर आहे, पण आपल्याला असा समाज घडण्याची गरज आहे. त्यांच्या मनात महिलांबद्दल एक आदर असला पाहिजे, त्यानंतरही महिलांची सुरक्षा होऊ शकते. आपको लगता है आप चुन के आएंगे और आएंगे तो क्यों आएंगे. क्योंकि लोगों ने अभी तक जिनका भी काम देखा है, सभी पक्षों का लंबा कार्यकाल रहा है यहाँ पे, तो निश्चित ही उनके कार्यकाल में उनके जो भी काम रहे और जो काम नहीं रहे वो पूरी जनता ने, पूरे चांदूरवासियों ने देखा है. तो निश्चित ही इस बार उनको एक नया ऑप्शन चाहिए, नया पर्याय चाहिए. और हमारा जो काम आज तक रहा है वो भी लोगों ने देखा है और लोगों का प्रेम ही है जो हमें आगे बढ़ने की प्रेरणा देता है. तो निश्चित ही इस बार लोगों का साथ, लोगों का प्यार हमारे साथ रहेगा. पिछले चुनाव में भी सिर्फ 100 मत रह गए थे, जिसके कारण अपना चांदूर 10 साल बोलो, 20 साल बोलो पीछे रह गया. एक पूरी पीढ़ी 20 साल पीछे चली गई है. तो डेफिनेटली इस बार जनता वो गलती कहीं नहीं दोहराएंगी. इस बार उनका पूरा प्यार, सहयोग मिलेगा और पूरा आपला चांदूर पॅनल जीत के आएगा. नक्कीच. तर या होता प्रियंकाताई विश्वकर्मा आणि त्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे त्यांनी, आणि आपल्या प्रचारादरम्यान असा विश्वास व्यक्त केला आहे की नक्कीच आम्ही नगराध्यक्ष या पदावर नक्कीच विराजमान होऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. अशाच रोखठोक भूमिकेसाठी पाहत रहा MB न्यूज. आपल्यासोबत आणखी काही उमेदवार आहे. दादा, काय सांगाल, आपण सुद्धा आपल्या प्रभागामध्ये नगरसेवक पदासाठी आहे, काय सांगाल, तुमचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचतोय, निवडणूक सुद्धा तोंडावर आलेली आहे. बिलकुल, आमचा प्रचार भरपूर हौसात चाललेला आहे आणि मला हे म्हणायचं होतं आपल्या जनतेने याच्या अगोदर जे नगरसेवक, नगराध्यक्ष निवडून दिलेले आहे त्यांचं काम तुम्हाला प्रत्यक्षात दाखवायचं आहे. हा रोड झालेला आहे 4 महिन्या अगोदर, तुम्ही दाखवत आता रोड. 4 महिन्या अगोदर हा रोड झाला आहे सिमेंट रोड. सिमेंट रोडमध्ये रेती गायब,
वरची गिट्टी बाहेर आलेली आहे, सिमेंटचं नावच नाही आहे. एवढा भ्रष्टाचार झालेला आहे की तुम्ही हिशोब नाही लावू शकत. हा रोड फुटलेला आहे एकूण. हे बाजूचे प्लॉट बघा तुम्ही, बाजूच्या प्लॉटमध्ये गंदगी बघा. हे सगळे हे गांजर गवत जे उगवलेले आहे ते साफ करून नाही दिले आहे आजपर्यंत. हे करून देण्याची जिम्मेदारी प्रियंकाताईतर्फे मी जनतेला आश्वासन देतो. हे सगळं आम्ही आमच्या प्रभागातलं, आमच्या गावातलं सगळं साफ करून देणार. याची गॅरंटी आमची पूर्ण आपला चांदूर पॅनलची आहे. असे रस्ते होणार नाही, रस्ते उत्तम दर्जाचे होणार, पूर्ण काम व्यवस्थित होणार याची गॅरंटी आम्ही देतो. गावातला पाण्याची जी समस्या आहे ते समस्या आम्ही काढून देणार. गावात जे नाल्या ड्रेनेज सिस्टीम एकदम वाईट दर्जाचं आहे. ह्या प्रभागात नाल्यात जर पाऊस आला तर नाल्याचं पाणी घरात जातो, घरात साप घुसतात, अशी व्यवस्था झालेली आहे. त्याचा ड्रेनेज सिस्टीम एकदम शून्य आहे. आपल्याला हा पूर्ण प्रॉपर तरीक्यानं पुरं बाहेर नाल्यात मोठ्या नाल्यात काढून देणं आहे. हे सगळं करून द्यायची जिम्मेदारी आम्ही घेतो. आम्ही आपल्या चांदूरतर्फे, आपल्या चांदूरवासियांतर्फे आम्ही एक विनंती करतो, आपल्या चांदूरला भरभराट मतांनी विजयी करा आणि आमचा साथ द्या. धन्यवाद. नक्कीच. तर आपल्यासोबत आणखी आहे, उमेदवारच आहे नगरसेविका या पदासाठी. जनतेमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते आहे प्रचारादरम्यान. तुम्हाला काय वाटते, काय विश्वास वाटतो? विश्वास म्हणजे कारण त्यांच्या प्राथमिक मूलभूत गरजा आहे त्या पूर्ण झालेल्या नाही. आणि आजपर्यंत सत्ताधारी पक्ष होते, हुकुमशाही होती, पण लोकांना कसं त्यांना कळून चुकलं की आपला पैशाने हा आदर विकत घेता येत नाही. आज जो आम्ही वार्डात फिरत आहे त्यांच्या ज्या मूलभूत गरजा त्या कळून राहिल्या किती प्रमाणात, म्हणजे ते शून्यात गेलेले आहे. ते आम्ही आश्वासन न देता त्यांना एक शून्यातून विश्व निर्माण करायची आम्ही म्हणजे त्यांना सांगत आहे की आम्ही एक शून्यातून खरोखर विश्व निर्माण करू. पण ही नुसतं आम्ही म्हणजे एक आश्वासन न देता आम्ही प्रत्यक्षात त्यांना करून दाखवू. आज रस्ते आहे, आज नाल्या आहे, पण महत्त्वाचं म्हणजे त्यांना ज्या महिला आहे त्यांना घरी गरज आहे पण ते बाहेर निघू शकत नाही. घरचे म्हणजे घरचीसुद्धा एक मक्तेदारी असते. आपल्या भारतीय संस्कृतीत पुरुषप्रधान संस्कृती आहे, पण त्याच्यातही आम्हाला त्यांना महिला सक्षमीकरण करायचं आहे. शिंदे साहेबांनी सांगितलं महिला सक्षमीकरण, लाडकी बहीण म्हणजे त्यातून थोड्या त्या सक्षम झाल्या. आणि आमच्या या म्हणजे मी जिल्हा प्रमुख आहे, पण आमच्यांना त्यांना म्हणजे असं रिस्पॉन्स खूप सुंदर आहे की नाही शिंदे साहेबांनी आम्हाला 1500 रुपये दिले त्याच्यामुळे ते बाहेर निघत आहे. आणि रिस्पॉन्स म्हणजे त्यांचा जो उत्साह आहे त्या आमच्यासोबत जुळल्या आहे आणि त्या आम्हाला खूप प्रतिसाद देत आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना म्हणजे जो आपला प्रभाग आहे तो खूप स्वच्छ आणि सुंदर करू. त्यांच्या प्राथमिक गरजा, पाण्याची समस्या आहे, रस्ता नाली तर म्हणजे अख्ख्या चांदूरभर आहे, खूप प्रॉब्लेम आहे. ते तर आमच्या ताई निवडून आल्या त्या तर करणारच, पण माझ्या प्रभागाची जी व्यवस्था आहे ती मी अतिशय सुंदर करून दाखवेन. ते आश्वासन न देता ते प्रत्यक्षात करून दाखवेल. फक्त त्यांचा उत्सव म्हणजे त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती. नक्कीच. तर आपल्यासोबत आणखी काय उमेदवार आहे जे नगरसेविका या पदासाठी आहे. ताई, काय सांगणार? तुमचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचतो आहे, तुम्हाला विश्वास वाटतो विजयाचा? पूर्ण विश्वास आहे. तुमचं पूर्ण पॅनल अगदी चांगल्या रीतीने विजयी होईल. आमच्या ताई आणि सगळं आमच्या पॅनलमध्ये सगळे लोक. आणि इथे ज्या समस्या दिसत आहे तुम्हाला, इथे हा प्रभाग क्रमांक 8 आहे. इथे नाल्यांमध्ये जेव्हा ओव्हरफ्लो होतात नाला, अगदी सापांसहित घरातमध्ये पाणी, किडे, साप, बाकी सगळे. आणि मुलांना, छोट्या छोट्या मुलांना इतकी भीती असते, तर त्या गोष्टीकडे खूप लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हा रोड बनलेला आहे, हा रोड अगदी बनून काहीच दिवस झालेला आणि त्याचा पूर्ण सत्यानाश झालेला असं म्हटलं तरी चालेल. काहीही अगदी म्हणजे कुठलीही तुम्ही करत आहे पण ते केल्यानंतर किती दिवस टिकते हे महत्त्वाचं आहे. आणि आत्ता ज्यांची सत्ता आहे त्यांचंही काम लोकांनी पाहिलेलं आहे. आणि काम हे काम बघितल्यानंतर या सर्व जनतेला एका नवीन चेहऱ्याची गरज आहे. आणि तो चेहरा फक्त आणि फक्त आमच्या पॅनलचा आहे. हा पूर्ण विश्वास आम्हाला आहे. आणि आमचं पॅनलच विजयी होईल हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. नक्कीच. तर यांनी ठाम विश्वास केला आहे की आमचं पॅनल नक्कीच विजयी होईल आणि चांदूरवासियांना नक्कीच चांदूरवासियांचा विकास आम्ही करणार. अशाच रोखठोक भूमिकेसाठी पाहत राहा MB न्यूज. नक्कीच. तर आपण पाहतोय की चांदूर रेल्वे शहरामध्ये प्रचार अंतिम टप्प्यात येतो आहे, जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. आपण एक कार्यकर्ता म्हणून आपण काय सांगाल? या चांदूर नगरीला पहिल्यांदा म्हणजे एक नगराध्यक्ष रूपाने प्रियंकाताई निलेश विश्वकर्मा मिळाले. मी निलेश विश्वकर्मा हे एकदम डॅशिंग कर्तृत्व म्हणजे कॅरेक्टर आहे, नेतृत्व आहे. आणि त्यांचं कसं आहे की त्यांना म्हणजे अमरावतीपासून, चांदूरपासून तर मुंबईपर्यंत कसं काम आणायचं, काय करायचं याचं त्यांना खूप जास्ती विजन आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पैसे किती काही आले
पण ते वेगळ्या मार्गाने किंवा भ्रष्टाचाराच्या मार्गाने गेले तर गावाचा कधीही विकास होत नाही. आणि आम्ही त्यांच्यासोबत जे जुळलो आहे त्याचं कारणच एक आहे की त्यांना विजन असून जे काही कामं ते करतील ते 100% क्वालिटीचे कामं करतील. उदाहरणार्थ जर कोणताही कॉन्क्रीट रस्ता आहे तर कॉन्क्रीट रस्त्याचं दोष दायित्व कालावधी किंवा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणतो त्याला 10 वर्षाचा असतो. पण आपल्या नगरपालिकेत सगळ्यांनी जो एकदम ओव्हरडोजमध्ये जो भ्रष्टाचार केला आहे त्याच्यामुळे तो 4 महिन्याची रस्ता फुटला तरी त्याला कोणाला काही म्हणायचं, कोणी काही त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणू शकत नाही, कारण सगळ्यांनीच आडवे तिडवे पैसे घेऊन टाकलेले आहे. त्याच्यामुळे त्या नागरिकांचं जे जीवन आहे ते त्याच्यामुळे त्यांना त्रास होत आहे. जनावरांना, मुक्या जनावरांना या कॉन्क्रीट रस्त्यावरून चालताना उन्हाळ्यात जेव्हा हा रस्ता पूर्ण फुटलेला असतो, खालून रोड गरम असतो, त्याची गिट्टी उखडलेली असते, त्या मुक्या जनावरांना सुद्धा खूप त्रास होत आहे. त्यांचा अक्षरशः चांदूरला शाप लागत आहे. हा शाप दूर करण्यासाठी आता प्रियंका निलेश विश्वकर्मा या अध्यक्षांच्या रूपाने चांदूरला मिळालेल्या आहे आणि त्या एकदम चांगलं काम करतील. आणि या विभागाचे नगरसेवकी जे आहे ते कातकेळेबाई आणि पवन ठाकूर हे सुद्धा निर्व्यसनी आणि त्यांचं जे विजन आहे ते बघ चांदूरचं काम एकदम चांगलं व्हायला पाहिजे याच्यातूनच त्यांना कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रॅक्टरशिप नाही करायची आहे. नाही तर नगरसेवक बनला, नगराध्यक्ष बनला की कॉन्ट्रॅक्टरशिप सुरू, या दोन्ही गोष्टीवर त्यांचं बिलकुल लक्ष नाही आहे किंवा त्यांना करायची नाही अशी त्यांनी शपथसुद्धा घेतलेली आहे. त्याच्यामुळे गावाचा विकास आणि मी याच प्रभागाचा आहे, आमच्या प्रभागाचा सुद्धा खूप जास्ती विकास होईल. त्याचप्रमाणे झाड झुडपट जे वाढलेले आहे जिकडे तिकडे त्याच्यामुळे असंख्य रोगराई पसरते. त्यांनी आत्ताच त्या अध्यक्ष मॅडमनी सांगितले की बा हे मी काढून घेईल, तर ते सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. यापूर्वी कोणीही केलेलं नाही, आता होईल. आणि चांदूर जे आहे जे म्हणजे 70-80 वर्षापासून नगरपालिका आहे ते ग्रामपंचायतपेक्षाही बोगस झालेली आहे. आता तिला एक वैभव प्राप्त होऊन महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली नगरपालिकेचं विजन जे निलेश भाऊ विश्वकर्मांनी ठेवलेलं आहे ते होईल याची मला खात्री आहे. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहे. आपण एक कार्यकर्ता आहे, नगराध्यक्ष पदासाठी बाकी पक्षाचे उमेदवार सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. तुम्हाला असं का वाटते की प्रियंकाताई विश्वकर्मा नगराध्यक्षाचा मान मिळवेल? बरोबर, त्याचं कारणच हे आहे की कसं असते, एक जे म्हणजे लाट तयार होते परिवर्तनाची लाट ती चांदूरवासियांची झालेली आहे. त्याचं कारण काहीच नाही आहे, सरळ कारण आहे त्याचं. यापूर्वीचा जो पक्षाचा व अध्यक्षांचा जो इतिहास आहे तो खूपच विचित्र आहे. म्हणजे नगरपालिकेत निवडून कशासाठी जायचं आहे तर फक्त पैसे कमावण्यासाठी. म्हणजे पहिल्या दिवशी त्यांनी कॅल्क्युलेशन करून ठेवले आहे, इथे 10 करोड रुपये येईल, 100 करोड रुपये येईल, मग आपल्याला त्याच्यातून 10% 50 करोड रुपये भेटतील, 5 करोड रुपये भेटतील, त्यांचं हे नियोजन आहे. त्याच्याच भरोशावर आपण आता खर्च करायला पाहिजे, म्हणजे खर्चाची वसुली आपण पहिल्याच वर्षात करून घेऊ आणि उरलेल्या 4 वर्षात फक्त पैसे कमावू असं त्यांचं आहे. आणि त्याच्यामुळे तेच ते होणार आहे, सगळं जसं होणार आहे. म्हणून चांदूरची पहिली पसंती आणि आमचीसुद्धा पहिली पसंती ह्या प्रियंका निलेश विश्वकर्माकडेच आहे आणि त्या 100% निवडून येतील. काऊन की आपलं स्वतःचं घर आपल्याला नेहमी स्वच्छ पाहिजे, चांगलं पाहिजे. तसं इच्छा लोकांचं झालं आहे की आमचं शहर चांगलं पाहिजे. तर तुमच्या कोणत्याही शहरात गेलो आम्ही, इव्हन दो हे जे तिवसा आहे हे आत्ता तयार झालेली नगरपंचायत आहे तर चांदूरपेक्षा 50 पटीने चांगली आहे. पूर्ण अमरावती जिल्ह्यात माझं तसं म्हणणं आहे की मी बऱ्याच ठिकाणी फिरतो, महाराष्ट्रात सगळ्यात डबघाईस विकासाच्या बाबतीत. आणि विकास जो झाला पण तो बोगस. 4 महिन्यात रस्ते खराब, 3 महिन्यात नाल्या खराब, पाणी जात नाही, उतार इकडे पाहिजे तर दुसऱ्या दिशेने लोकांच्या घरात पाणी जाऊन राहिलं नाल्या असूनही. ते सगळं आता चांदूरचे लोक त्याला तंग आलेले आहे आणि आता हे संपेल. परमेश्वराच्या कृपाने आता हे 100% संपेल. नक्कीच. तर आपण इथल्या कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे. ही होती आजची विशेष बातमी. अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी MB न्यूज 365 म्हणजे महाराष्ट्राची बातमी जरा लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीमध्ये. धन्यवाद.